हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात डाक विभागात परमनंट भरती निघालेली आहे. 21,421 जागा असणार आहे. वेतन 29,380 पर्यंत असणार आहे आणि पात्रता 10वी पास असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. बघा, नोटिफिकेशन आलं आहे. ग्राम डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2025. बघा, ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स टू फिल द वेकंट पोस्ट ऑफ ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक in different offices of Department of Post. The detail of vacant post is given in Annexure 1. The applications are to be submitted online at the following link. तर ही लिंक दिली आहे, तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे. ही जी लिंक आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. रजिस्ट्रेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि एडिट करेक्शन विंडो. तर बघा, तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायच्या आधी जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे व्हॅलिड मोबाईल नंबर असला पाहिजे, ईमेल ॲड्रेस असला पाहिजे, त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025पर्यंत तुम्हाला सबमिट करायचं आहे. एडिट करायला 6 ते 8 मार्चचा कालावधी दिलेला आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे कंडिशन्स, जॉब प्रोफाईल काय असणार आहे, अकोमोडेशन दिलं जाणार आहे का नाही, ते सगळं इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता BPM म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टरची जी आपली प्रोफाईल आहे, जी पोस्ट वेकंट आहे, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करावं लागणार आहे ते सगळं इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसाठी काय काम दिलं आहे ते इथे वाचू शकता. डाक सेवकचं काय काम आहे ते इथे तुम्ही वाचू शकता. आता बघा, सॅलरी किती मिळणार आहे तर 12,000 ते 29,380 BPM ब्रांच पोस्ट मास्टरसाठी आणि ABPM आणि डाक सेवकसाठी 24,470पर्यंत, 10,000 कमीत कमी. एज लिमिट बघा, कमीत कमी 18, मॅक्सिमम 40. ठीक आहे. रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. एज रिलॅक्सेशन 5 वर्षे SC ST कॅन्डिडेटसाठी, OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षे, EWSसाठी नो रिलॅक्सेशन, पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी 10 वर्षे, PWD प्लस OBC 13 वर्षे, PWD SC ST 15 वर्षे. क्वालिफिकेशन बघा, 10वी पास असलं पाहिजे GDSसाठी आणि तुम्ही बघू शकता लोकल लँग्वेज आली पाहिजे तुम्हाला. त्यानंतर स्पेशल प्रोव्हिजन फॉर एंगेजमेंट GDS स्टेट अरुणाचल प्रदेशसाठी, अरुणाचल प्रदेशच्या कॅन्डिडेटसाठी स्पेशल इन्स्ट्रक्शन आहे, त्या तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर नॉलेज ऑफ कम्प्युटर येणं आवश्यक आहे. नॉलेज ऑफ सायकल चालवता आली पाहिजे आणि ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, तुमच्याकडे सर्वाईव्ह करण्यासाठी तेवढं साधन हवं. त्यानंतर आपण पाहू शकतो बघा, रिझर्वेशन इथे दिलेलं आहे. हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं, तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन सबमिट करायचं आहे. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग फॉर्म भरायला घ्यायचा आहे. फी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म भरलेला ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढायची आहे. सिलेक्शन क्रायटेरिया बघा, शॉर्टलिस्ट होणार आहे सगळे कॅन्डिडेट्स ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट. तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. आता ही मेरिट लिस्ट कशा बेसिसवर लागणार आहे तर तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे किंवा किती ग्रेड्स मिळाले आहे किंवा किती पॉइंटर्स मिळाले आहेत. सध्या पॉइंटर्समध्ये ग्रेड्स मिळणं सुरू आहे, तर त्यामध्ये तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे. SSE म्हणजे 10th स्टँडर्डचं बोर्डमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालेले आहे त्यावर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे ग्रेड दिलेले आहे. आपण ॲप्लिकेशन फी बघून घेऊया किती असणार आहे. ॲप्लिकेशन फी
कोणते कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे ऑनलाईन ते इथे दिलेलं आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे. आपण पाहतो ॲप्लिकेशन फी 100 रुपीज असणार आहे. बघा, फी ऑफ 100 रुपीज इज पेड बाय ॲप्लिकंट्स फॉर ऑल द पोस्ट इन चॉईस ऑफ डिव्हिजन. आपल्याला डिव्हिजन चॉईस करायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला भरायची आहे फी. आता बघा, फीमेल SC/ST ॲप्लिकंट, PWD ॲप्लिकंट्स अँड ट्रान्स वुमेन ॲप्लिकंट्स, त्यांना सगळ्यांना ॲप्लिकेशन फी ही माफ असणार आहे. ठीक आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.